शब्द काय फुट डोळं असं कम्प्लिटली फडफडा लागल्यात, असं फडफडा लागल्यात पोटात, असं आता वेगळंच काहीतरी व्हायला लागले. काय सुचन झाली डोळ्यात, असं काही वेगळं डोळ्यात पण असं वेगळंच काहीतरी दिसायला, गोल गोल दिसायला लागले गांजा पिल्यावाने. ट्राय करूया राजकमलची भेळ. बघा आता कशी आहे, त्यांना आता एक ऑर्डर दिल्या, आपण ट्राय करून बघूया राजकमलची भेळ. फर्स्ट टाइम ट्राय करायला बघा. थांबा, आम्ही त्यांच्याकडनं भेळ मागितली, द्या म्हणलं कुठली ती भेळ. ते म्हणले तुम्ही काय खाऊ शकणार नाही, चार पाच जण खात्यात एकच भेळ, आणि ती पण या डस्टबिनमध्ये टाकून देतात म्हणले. द्या म्हणलं. ते काय म्हणले तुम्ही पहिला डेमो घेऊन बघा. त्यांनी आता डेमो दिला एवढासा. ही चटणी आहे काय भेळ आहे ती काय समजायला झाली मला. आता मी टेस्ट करून बघतो जरा कशा आहे. चटणी भेळ आहे का चटणी आहे, आता काय एवढं लागलं नाही, एवढंच खाल्ले. डेमो बघितला, कम्प्लिटली पूर्ण सगळी मिरची होती त्यात, नुसती मिरची. डेमो फक्त खाऊन बघितला आहे, तरी पण आपण ट्राय करूया. अजून एक भेळ मागवली आपण, 60 रुपये किंमत आहे, जास्त पण लई महाग नाही, खरं लई फेमस आहे. रंकाळ्यावर आल्यावर ही भेळ ट्राय करायला लागते. तुम्ही बघतो, तुम्हाला सांगतो आता कशी भेळ लागते, दाखवतो तुम्हाला. थांबा, आल्यावर तर दाखवतो. आता काकांच्याकडनं आपण आता घेतल्या भेळ, आता बघायला त्यांचं आता बनवायला लागल्यात भेळ. रावलेल वाघ आहे. मी आणि भेळ बनवून दिल्या, आता आपण ट्राय करूया. मिरच्या काय भेळ आहे समजा झाली बघा, नुसती लाल आहे, लाल आहे, नुसती लाल आहे. आता बघा, तर आता आम्ही घेतलंय युवराज भेळ. तुम्ही बघू शकता कशी नुसती लाल भडक आहे, नुसती लाल आहे. भेळा काय चटण्या समजून झाल्या मला. आणि इथं आम्ही ही पण बॉटल पण घेतल्यात, 2 बॉटल घेतल्यात, लागले तर अजून घेऊया. आपण जरा टेस्ट करून बघा. टेस्ट करून बघा नाही, सगळेच खायलाच पाहिजे मला घेतलं. बघा आता टेस्ट फोन आला त्यामुळे अजून तरी काय एवढं लागलं नाही. बघा, पहिला मी आता बाईट खाल्लाय, हे बघा, आज दुसरा बाईट सुरू आहे. पहिला बाईट हे तिखट लागला होता, आता जरा हेवा लागले डोळ्यांना, आता पाणी यायला सुरू होते माझ्या. दुसरा बाईट खाऊया आपण. आम्हाला वेळ लागल्यामुळे आमचे सांगते आम्ही काय करायचं, आम्ही बाहेर जातो, पण तुम्ही चार्जेस आणि आमच्याकडे सामान भरपूर शब्द काय फुट तिकट आहे बरोबर ट्राय करायचं असलं तर स्वतःच्या रिस्कवर ट्राय करा. फक्त मी 2च बॅट खाल्ल्यात, त्यातल्या 2च बॅट खाल्ल्यात. ट्राय करू नका, हाय तशी बिल मी ठेवल्या. पैसे
लय तिकडे भेळ आहे. डोळं असं कम्प्लिटली फडफडा लागल्यात, असं फडफडा लागल्यात. काय सुचना झाली. भेळ आहे तशी आहे अजून, फक्त त्यातलं 2 घास खाल्ल्यात, 2 घास. ते पण त्यातलं अर्धा घास खाल्ल्यात. काय सुचना झाली. बाटली पण आता सपा झाल्या, बाटलीमुळे पण काय विना झाली. ले तिकट आहे, ले म्हणजे ले तिकट आहे, अतिशय तिकट आहे. मी म्हणजे दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून आले मी इथं. फेमस आहे खरं राजकमलची भेळ. दुसऱ्यांचं मी व्हिडिओ बघितलेलं, ती पण माझी ले तिकट आहे, ले तिकट आहे. मला असं व्हिडिओ बघून काय वाटलं नव्हतं एवढी तिकट असेल. बघा ट्राय करा म्हटलं. खरं 2च घास खाल्ला, 2च घास खाल्ला. समजलं भावा आता परत काय ट्राय करणार नाही ही भेळ. पोटात असं आता वेगळंच काहीतरी व्हायला लागले. काय सुचना झाली. डोळ्यात असं काही वेगळं, डोळ्यात पण असं वेगळंच काहीतरी दिसायला, गोल गोल दिसायला लागले गांजा पिल्यावाने. मागं आता पाणी असं पाण्यात उडी मारू वाटायला लागल्या. आता आमचं जिरले हे गाऊन, वेळ गाऊन जिरला आमची. आता जरा पुढं आले तिथनं आणि इथले फेमस आहे एक आहे द बबल बार म्हणून. आणि या भाऊला ऑर्डर दिला बोबा टी म्हणून आहे. आता आपण ट्राय करायला भाऊनं दिले. तर आल्यावर रंकाळावर आल्यावर तुम्ही ट्राय करा नक्कीच. बघा आता ट्राय करून कसं लागते, टेस्ट करून बघा. आम्ही घेतले हे बोबा टी म्हणून असते, बबलसारखं काहीतरी असते. फर्स्ट टाइम ट्राय करायला मी पण. तर हे बघा असं असते. ॲम्बियन्स बघा नुसता कसला डेंजर आहे. पण बघा आता ट्राय करून. चॉकलेट शेक आहे, त्यात नुसतं ते काहीतरी गोल गोल आहे. ते नुसतं त्यात पाणी असते वाटतं, ते खाल्ल्यावर नुसतं फुटते, तेवढंच आहे. बाकी काय हे बर्थडे टेस्ट केल्या, 1 नंबर आहे. आवडलं आपल्याला, ते मस्त आहे. फर्स्ट टाइम ट्राय केल्या, खरं 1 नंबर आहे. आणि ते दुकान पण इथंच आहे बघा, समोरच आहे. कुठे गेलं कुठं गेलं कुठं आहे ते काळं. हां बघा ते हे वालं दुकान. आणि आज ब्लॉगिंगचा 7वा दिवस आहे आपला. आणि मी कॉलेजचा आज काय घेणार नाही जास्त करून नाही, म्हणजे नाहीच आहे मी कॉलेजमध्ये. आता मी कोल्हापुरात आहे. कोल्हापुरातलं मेन म्हणजे आज हे आहे, कोल्हापुरातला आज पहिला गणपती येणार आहे. तर ही बघा गर्दी तावडे हॉटेलच्या हायवेवर आहे. आता आम्ही आले लेट म्हणजे, आणि तो तिकडच्या साईडला गणपती आहे. मी तुम्हाला दाखवतो गणपती. आणि आता साऊंड बिऊंड सगळा बंद झाला इथला. सकाळी साऊंड होता, आम्हाला वाटले की संध्याकाळी पण साऊंड सुरू असते, तर काय साऊंड सुरू नव्हता. तर बघा आपण बघा आपल्याला लागलं आहे काय. आता गणपती बघायला भेटणार नाही जास्त, तरी पण तुम्हाला दाखवतो. तो बघा तो गणपती पॅक केला आहे गणपतीला. आता इथं पोलीस बंदोबस्त पण लय डेंजर आहे. सगळ्यांना काढा लागले तिथनं, जावा म्हणाल्यात. गर्दी पण आता कमी झाल्या आहे. त्याची तयारी करतील आता. गणपती आलाय सगळा. वेळ नाही घराबसलं पण ते गणपती लांब आहे. गणपती मेन म्हणजे आम्ही गणपतीसाठी आलेलो. गणपती जर आम्हाला काय बघायला भेटला नाही. आत पण सोडणं झाल्यात, बाहेर पण असं उभारू पण देणं झाल्यात. आता ते जावा म्हणालात नुसतं. एवढा लिहिला आले आम्ही, ट्रॅफिक बिफिक सगळं क्रॉस करून सगळं आली. काय यायला सगळी बोंबाबोंब झाल्या. आता जाऊया, आता घरातच जायला पाहिजे. घरातले आता फोन करायला लागल्यात कुठायचं म्हणून. जाऊया आता घरात. अजून माणसं यायला लागल्यात तिकडचे, आमच्या भागातली जरा माणसं जण यायला लागल्यात. त्यांना आता सांगतो फोन करून काय सगळं बंद झाले. त्यांनी आम्हाला काय सांगितलेलं की हाय म्हणून, आणि 9-10 वाजेपर्यंत निवांत साऊंड असते म्हणला. तर काय साऊंड बिऊंड काय नाही, सगळं गुंडाळून सगळे गेलात घरला. आता पोलीस बिलीस सगळे येत आहेत. ले म्हणजे ले गर्दी होती पूर्ण. सगळं पूर्ण अर्धनिम्म कोल्हापूर सगळे गणपती बघायला येते गोल सर्कलचा. कारण सगळ्यात पहिला गणपती म्हणजे कोल्हापुरात गोल सर्कलचा येते, त्यासाठी ले म्हणजे लई गर्दी असते. आता जाऊया, लई वेळ झाला आहे. गाड्या आता आपण इथं लावल्या, या टोल नाकाच्या खाली लावल्या तिकडे त्या साईडला. होंडा शोरूम आहे तिकडं लावले. जाऊया आता गप्पानी घरला जायचं.
काय गणपती काय बघायला काय भेटणार नाही. तर काय आपलं आता बघून झाले गणपती देन सगळं झाले. तिथं काय जास्त वेळ थांबलो नाही मी. आता तिथं मी एक व्हिडिओ शूट करत होतो. तर मागून एक जण आला आणि मला म्हणला की काय करतोयस कुठल्या प्लॅटफॉर्मवर आज म्हणला सोशल मीडियावर. मी म्हणलो यूट्यूबवर आहे म्हणलं ब्लॉगिंग त्यानं करतोय म्हणला. तर म्हणला ID बिडी बघितले त्यानं ID वगैरे बघून झालं म्हणला. मी तो काय म्हणला तिची पण ID मी बघितली तो पण यूट्यूबवरच आहे आणि संस्क्या V8V म्हणून आहे @संस्क्या V8V त्याचं पण बघितलं मी. त्याचे किती सबस्क्रायबर तरी 21K काहीतरी सबस्क्रायबर होते. त्याला विचारलं मी की काय इम्पॉर्टंट आहेत म्हणलं थंबनेल त्यांनी कसे बनवायचे कंटेंट कसे हुडकायचे. म्हणला स्टार्टिंगला काय सुचत नाही म्हणला तो. आपल्याला असं वाटते की लेवल जातोय हे करायचं नाही ते करायचं नाही सोपं नाही आहे. कारण माझं पण तसंच झाले. मी पण दुसऱ्या जणांचं बघितले म्हणजे ब्लॉगिंग त्यांनी सगळे कंटेंट बघितले मी सगळे जणांचं. त्यांचं पण 5-6 मिलियन व्ह्यू त्यांनी गेल्यात सबस्क्रायबर त्यांनी वाटल्यात. तर मी केल्यानंतर मला ते समजले की केवढं ते अवघड असते. एडिटिंगला केवढा वेळ जाते सगळं बनवायला व्हिडिओतून बनवायला किती केवढा वेळ जाते हे बघितलं मी. आणि ते आत्ता मला समजायला लागले. आणि मला म्हणला तो की असंच चालायचं म्हणला की वेळ पण जातोय आपल्याला काय करू वाटत नाही आणि चॅनल लगेच ग्रो पण होत नाही. ते यूट्यूबवर तर होतच नाही शक्यतो जास्त लवकर ग्रो होत नाही. एकेकांचा म्हणला तो 4-4 वर्ष त्यांनी केला तर त्यांचं 2-3 सबस्क्रायबर 2-3 हजार सबस्क्रायबर तेवढंच कंप्लीट झाले मला. आणि लगेच काय चॅनल ग्रो होत नाही म्हणला तो जास्त हे करायला लागते. आणि एखाद दिवस तर आपण ठरवलं की त्यावेळी टाकायचं आहे तर त्यावेळी टाकायलाच लागते. व्हिडिओ कुठला पण कसा पण काय पण असू दे म्हणला टाकायचाच म्हणला. व्हिडिओ चांगला असू दे किंवा नसू दे व्हिडिओ चांगला. तर काय शिकण्याबद्दल भेटलं तुम्हाला ते टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक टाकतो. आणि ही बघा तिचं हे काय ते चॅनलचं लिंक बघा ही. तर याला पण सबस्क्राईब करा. त्यानं चांगलं मोटिवेशन दिलं मला की कसं काय करायचं यूट्यूबबद्दल थंबनेलबद्दल दिलं बाकीचं कसं ग्रो करायचं त्याच्याबद्दल दिलं. थँक्यू दिल्याबद्दल थँक्यू आभार मानतो त्याचं मी. चांगलं वाटलं मला त्याचं ऐकून ते तर धन्यवाद. तर आता आले मी घरी फिरून पण झालं आमचं. आता गणपती बघितला आता चालले घरी. मित्रांना पण आता सोडला. तर बाय आजच्यासाठी फक्त एवढंच.